पूर्णांक संख्या या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण संख्या रेषेवर पूर्णांक संख्या या विषयाची माहिती घेणार आहोत। मागील इयत्तांमध्ये आपण नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे पाहिलेले आहे। त्यासाठी आपण एक संख्या रेषा काढूया। या संख्या रेषेवर सुरुवातीला 0 आणि त्याच्या उजव्या बाजूला सर्व नैसर्गिक संख्या आपण चढत्या क्रमाने दाखवल्या होत्या, ज्या आपल्याला हा बाण दर्शवितो की या पुढेही जाणार आहेत। आणि आपण मागच्या भागात पाहिले की ऋण संख्या या शून्यापेक्षा लहान असतात। आता इथे जर आपण नीट पाहिले तर आपल्याला दिसतंय की 1 हे 3 च्या डावीकडे आहे आणि 1 हे 3 पेक्षा लहान असते। म्हणजेच लहान संख्या या मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला आहेत। यावरून आपल्याला एक लक्षात येते की ऋण संख्या या शून्याच्या डाव्या बाजूला असायला हव्यात। आपल्याला माहिती आहे ऋण संख्या या सुद्धा असंख्य असतात आणि त्याचकरिता हा बाण हे दर्शवितो की ऋण संख्या यापुढेही आपल्याला मांडता येतात। थोडक्यात पूर्णांक संख्या जेव्हा आपण संख्या रेषेवर दाखवतो तेव्हा त्याच्या मध्यावर 0 असतो। शून्याच्या उजव्या बाजूला आपल्याला सर्व धनसंख्या दिसतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला सर्व ऋण संख्या दिसतात। आणि शून्याला आपण आरंभ बिंदू असे म्हणतो। आता आपण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी संख्या रेषेच्या माध्यमाने कशी करायची हे पाहू। पहिले उदाहरण धन 3 अधिक धन 2। आता आपण सुरुवात करायची आहे धन 3 पासून आणि धन 2 साठी आपण 2 एकक उजवीकडे जायचं आहे आणि आपण पोहोचतो धन 5 ला। म्हणजेच धन 3 अधिक धन 2 यांची बेरीज ही धन 5। त्याचप्रमाणे जर आपल्याकडे ऋण 3 अधिक 2 असेल तर आपण सुरुवात करणार आहोत ऋण 3 पासून आणि आपण 2 एकक उजवीकडे जाणार आहोत आणि आपण येऊन पोहोचतो आहोत ऋण 1 ला। त्यामुळेच ऋण 3 अधिक 2 यांची बेरीज ही ऋण 1। अजून उदाहरण घेऊया ऋण 2 अधिक 5। म्हणजे सुरुवात करायची आपल्याला ऋण 2 ला आणि तिथून 5 एकक उजवीकडे जायचं आहे। म्हणजे 1 2 3 4 5। म्हणजे आपण पोहोचणार आहोत धन 3 ला आणि म्हणूनच ऋण 2 अधिक 5 आपल्याला मिळतात धन 3। मागील उदाहरणांमध्ये आपण कोणत्याही संख्येमध्ये धनसंख्या मिळवल्यावर काय होते ते पाहिले। आता आपण कोणत्याही संख्येमध्ये ऋण संख्या मिळवली की काय होते हे पाहू। जेव्हा आपण कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवतो तेव्हा आपल्याला डावीकडे जायचे असते। आपण सुरू करणार आहोत 3 पासून धन 3 पासून आणि आपण 2 एकक डावीकडे जाणार आहोत। म्हणजेच आपण धन 1 ला पोहोचलो आहोत, म्हणून याचे उत्तर आहे धन 1। अजून एक उदाहरण घेऊ आपण ऋण 2 अधिक ऋण 4। आपण पुन्हा ऋण संख्या मिळवत आहोत पहिल्या संख्येमध्ये, म्हणजेच आपल्याला डावीकडे जाणे गरजेचे आहे। ऋण 2 ला आपण सुरुवात करणार आहोत आणि 4 एकक
डावीकडे जाणार आहोत. 1 2 3 4 आणि आपण पोहोचलो आहोत ऋण 6, म्हणजेच याचे उत्तर आहे ऋण 6. अजून एक उदाहरण आपण सोडवूयात. धन 5 मध्ये आपण ऋण 7 मिळवत आहोत, म्हणजेच आपल्याला डावीकडे जायचे आणि 7 एकक डावीकडे जायचे. आपण सुरुवात करणार आहोत धन 5 पासून 7 एकक 1 2 3 4 5 6 7 आणि म्हणजेच आपण ऋण 2 ला पोहोचतो, म्हणजे याचे उत्तर ऋण 2. थोडक्यात आपण पाहिले की धनसंख्या मिळवायची असेल तर आपल्याला उजवीकडे जायचे, ऋणसंख्या मिळवायची असेल तर आपल्याला डावीकडे जायचे. आपण पाहिले पूर्णांक संख्या संख्यारेषेवर कशी दाखवायची. त्यानंतर आपण पूर्णांक संख्यांची बेरीज संख्यारेषेवर कशी करायची हे पाहिले. त्यामध्ये आपण पाहिले धनसंख्या मिळवण्यासाठी आपल्याला उजवीकडे जावे लागते, तर ऋणसंख्या मिळवताना आपल्याला डावीकडे जावे लागते. पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णांक संख्येबद्दल आपण अजून माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार. पूर्णांक संख्या धड्यावरील हा शब्दकोश. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या होल नंबर्स, पूर्णांक संख्या इंटिजर्स, ऋणसंख्या निगेटिव्ह नंबर, धनसंख्या पॉझिटिव्ह नंबर, विरुद्ध संख्या ॲडिटिव्ह इनव्हर्स. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.